पुणे मनपा निवडणुकांसंदर्भातली या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली। महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करून प्रचाराला सुरुवात झाली। समता भूमीवर अभिवादन करून या प्रचाराला सुरुवात करण्यात आली। रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ यांच्यासह आमदार आणि खासदारांचीही उपस्थिती पाहायला मिळते। मागे सरकार अजून जे उमेदवार बसले ना बसू दे इथे। आज आपल्या माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक अत्यंत ऐतिहासिक असा आजचा हा क्षण आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे आणि भारतीय जनता पार्टी पुणे शहराने असा संकल्प केला की आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन त्यांना अभिवादन करूया आणि त्यांच्याच भूमीत इथे आज आपण या ठिकाणी पुण्याच्या विकासाच्या संकल्पाचा एक शपथ घेऊया आणि त्या अर्थाने आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आज प्रदेश अध्यक्ष माननीय चव्हाण साहेब आणि आपले मंत्री माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सन्माननीय आमदारांच्या उपस्थितीमध्ये आणि साहेब जवळजवळ 165 पैकी 145 उमेदवार आहे, काही उमेदवार येत आहेत, असा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपला हा या ठिकाणी सोहळा होतोय। त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। मला असं वाटतं की आज एका अर्थाने आपल्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे। आज एका अर्थाने आपण या ठिकाणावरून संदेश घेऊन जाणार आहोत आणि त्यामुळे आजचा हा दिवस आपल्याला महत्वाचा आहे। मी माननीय चव्हाण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो, कारण हा आज या ठिकाणी जयंती सोहळा असल्यामुळे आपण बाकी औपचारिकता या ठिकाणी करत नाहीयेत। मला वाटतं की आपण सगळेजण सावित्रीबाई फुलेंच्या स्मरण करून आपल्या सगळ्या प्रचाराला